माता की भारतीय मजदूर संघाचा महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा वंदे वंदे वंदे. घोषणा दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या या महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाच्या द्वितीय त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये आपल्या सर्वांचं महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं मी मनपूर्वक महामंत्री म्हणून स्वागत करतो. सुरक्षा रक्षक महासंघाचे विद्यमान महामंत्री माननीय विशालजी मोहिते, कार्याध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचे अध्यक्ष संदीपजी पाटील, या महासंघाचे कार्याध्यक्ष अनिल पारदेसाहेब, संघटन मंत्री अविनाश मुंडेजी, कोषाध्यक्ष तानाजी शिंदेसाहेब, सचिव दत्तात्रय अवघडे, या सोलापूर जिल्ह्याचे भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष नंदकुमारजी भोसले, सुरक्षा रक्षक महासंघ जिल्ह्याचे पण अध्यक्ष नंदकुमारजी, या सगळ्या अधिवेशनाची एका अर्थानं सर्वांच्या टीमच्या मदतीने ज्यांनी व्यवस्थापक म्हणून काम बघतायत ते आपले शिवराम भाऊ, या व्यासपीठावर माझे सहकारी मित्र प्रदेशाचे उपाध्यक्ष श्री सुधांशू रानडे साहेब, आपल्या प्रदेशाचे कोषाध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब कांबळे सर, आपलं हे जे अधिवेशन होतं आहे दुसरं, आताच आपल्याला आपल्या महामंत्र्यांनी म्हणजे शून्यातनं या स्थितीला आपण कसे आलो आणि एका अर्थानं स्वतःचा रक्त आटवून आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन गेल्या 2017 पासून आपला जो महासंघ उभा केला आहे त्याच्याबद्दल आपण सगळेजणच विशेषतः महामंत्रीसह सगळेजण अभिनंदनास पात्र आहेत. महामंत्र्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे त्यांच्या नावामध्ये विशाल आहे, पण त्यांनी हाच संदेश आता आपल्याला देत आहेत की माझ्यासारखं विशाल काम पण आपल्याला उभं करायचं. मला वाटतं आपलं अधिवेशन म्हणजे केवळ मिरवणं, एखादं सभा उरकणं, काहीतरी उद्घाटन सत्रामध्ये जोरदार भाषणं ठोकणं हे भारतीय मजदूर संघामध्ये अन्य कामगार संघटनेसारखं आपल्याला अपेक्षित असतं. आपण हे जे अधिवेशन घेतो त्याचा मुळात उद्देश असा आहे की आत्मपरीक्षण झालं पाहिजे. आपली संघटना किती वाढते, किती प्रगती करते, किती पुढे गेलेली आहे, आपण अजून कुठे कमी आहोत आणि आपल्याला इथून पुढे काय करायचं. आणि मला असं वाटतं की महासंघ हा शब्द आला की तो गोवर्धनासारखा आहे. एका अर्थानं हा महाराष्ट्राचा गोवर्धन. आज खरं म्हणजे 24 जिल्ह्यामधून 8 जिल्ह्यामध्ये आहोत, तर आपल्याला 24 जिल्ह्यामध्ये कसा पुढे न्यायचा आहे, तो पेलवायचा आहे, ह्याच्यासाठी प्रत्येक काठीची गरज आहे. आणि ती काठी म्हणजे आपल्यासमोर हे सगळे बसलेले आपण सगळे याचे शिलेदार आहात. तर ही आपली काठी कार्यकर्ता म्हणून मजबूत करणं आणि आपल्या संघटनेचा विचार, आपल्या समस्यांसाठी तर आपण काम करतोच, वेळोवेळी आंदोलनं केलेली आहेत, आपण किती बेनिफिट मिळवून दिले, फायदे मिळवून दिलेत, ते विशालजींच्या ह्याच्यातनं आले की अगदी पोटतिडकीने बोर्ड आणि टेबल पुसून कार्यालय सुरू करण्यापासून ते आपल्याला सॅलरी अकाउंट ओपन करून द्यायचं असेल किंवा आपल्याला वर्दी सन्मानाची मिळवून देण्याचा विषय असेल, वाटतं आतापर्यंत जेवढ्या मागण्या केल्या त्या पूर्ततेसाठी आपण सुरक्षा रक्षक महासंघ म्हणून कायम आपण गोष्टी मिळवून दिल्यात. आपण त्याचा अनुभव पण घेतला आहे. आपण खरं म्हणजे महासंघाचे सभासद आहोत ते केवळ आपल्या बेनिफिट मिळवण्यापुरतं असं नाही, तर आपल्याकडं सुरक्षा रक्षक म्हणून बघण्याची दृष्टिकोनसुद्धा आपण जिथे जिथे नोकरी करतो तिथे आपल्यावर एक जबाबदारी असते. त्यामुळं मला असं वाटतं की सुरक्षा रक्षकाला त्याचा एक वचक निर्माण केलेला असतो, ते त्याच्या जबाबदारीतनं, त्याच्या दायित्वातनं तयार झालेला असतो. त्यामुळे प्रत्येक सुरक्षा रक्षकाला आपण कर्मचारी म्हणून असलो तरी आपण एक सुरक्षा रक्षक म्हणून अभिमान असला पाहिजे, जो इतरांना वाटत असतो की अरे हां सिक्युरिटी गार्ड आहे बरं का तिथे, असा एक धाक असतो. तो धाक जपण्याची जबाबदारी पण आपल्यावर आहे.
कारण आपल्या विश्वासावर तिथली वास्तू असेल, तिथलं कुठलं काम असेल ते सिक्युअर्ड करण्याची, सुरक्षित राखण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. जसा बॉर्डरवरच्या सैनिकाचा मान आहे तसा आपल्या लोकजीवनामध्ये सिक्युरिटीकडे कायद्याने पण बघितलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक सुरक्षा रक्षकाला आपली नोकरी दायित्व कमी समजायचं कारण नाही. पण भारतीय मजदूर संघ विचार करतो की मी जिथे आहे तिथे मी देशाचा सैनिकच आहे, आणि म्हणून आपल्याकडे लिहिलं आहे राष्ट्रहित, उद्योगहित आणि श्रमिक हित. या क्रमाने बघायला गेलं तर राष्ट्रहितासाठी काम करणारा मी कर्मचारी आहे, हा भाव अन्य संघटनांपेक्षा सुद्धा भारतीय मजदूर संघाने गेल्या 70 वर्षात जागवला आहे. आपल्याला माहिती आहे की भारतीय मजदूर संघ ही संघटना देशातले केवळ मेंबरशिपच्या आधारावर 2.5-3 कोटीचे मेंबर आहेत म्हणून पहिला नंबर आहे असं नाही, तर संघटनेने जे आत्तापर्यंत काम केलं निस्वार्थी, त्या तपस्यावर बलिदान आपली घोषणा असते, या आधारावर आपण अनेकांनी व्यक्तिगत सामूहिकरित्या त्याग केलेला आहे आणि वेळ देऊन आपल्या संघटना उभारण्यासाठी काम केलेलं आहे. वेळप्रसंगी आपले कुठलंही आंदोलन बघा, मी देश के लिए करेंगे काम, काम का लेंगे पुरा दाम, अशी आपली मागणी आहे. देशाचं काही झालं तरी चालेल, आमचा पगारवाढ झाली पाहिजे असं आपण काही म्हणत नाही. ते कोण म्हणतात, चाहे जो मजबुरी हो हमारी मांगे पुरी करो, हे सगळे लाल झेंडेवाले आणि कम्युनिस्ट किंवा डावी विचारसरणीची मंडळी असं म्हणतात. आपलं कुठले आंदोलन किंवा संघर्ष बघा की ज्याच्यामुळं दगडफेक झाली आहे, कुठलं ऑफिस तोडलं आहे, कुठल्या खुर्च्या तोडल्यात, असं भारतीय मजदूर संघाच्या इतिहासात तुम्हाला दिसतंय का? बघा, कुठलाही इतिहास चाळून बघा, आपल्याला असं दिसणार नाही. आपलं आंदोलन, संघर्ष हा संघर्षच असतो, पण तो शांततामय नाही. आपल्या इथल्या कुठल्याही ऑफिसची तोडफोड का करत नाही तर ती आपली देशाची प्रॉपर्टी आहे, त्याचा आपण तोडफोड नाही केली पाहिजे. हा विचार घेऊन चालणार आहे की आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही जरूर संघर्ष करू आणि आवश्यक तिथे समन्वय करू, पण आपल्या मागण्या मान्य करू. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असा आपला स्वभाव नाही. आणि म्हणून गेल्या 70 वर्षामध्ये अनेक संघटना निर्माण झाल्या, काही रसदाळ झाल्यात. आता डाव्यांच्या संघटना तर बंद पडायची वेळ आली. अगदी आत्ताचंच उदाहरण घेतलं तर 12 तारखेला देशभर संप त्यांनी केला होता की श्रमसंहितेला विरोध करायचा, लेबर कोडला, म्हणून त्यांनी सगळ्यांनी ठरवलं. प्रत्यक्षामध्ये मी पण टी व्हीवर बातम्या बघत होतो, आपण पण बघितल्या असतील. तर 12 तारखेचा संप अक्षरशः बाळगाळला. मग त्यांच्याकडे मोर्चाला सुद्धा माणसं नव्हती. जेमतेम 8 जिल्ह्यामध्ये त्यांनी मोर्चे काढले. बाईट तुम्हाला माहिती आहे, मीडियाला प्रसिद्धी दिली तर हजारोची संख्या सांगितली जाते, प्रत्यक्षामध्ये मोर्चांना 100 सुद्धा संख्या नव्हती. पण प्रत्यक्षात त्यांच्या जेव्हा मुलाखती घेतल्या तेव्हा असं लक्षात आलं की त्यांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दलचं त्यांचं आंदोलन होतं. म्हणजे श्रमसंहिता किंवा लेबर कोडला विरोध म्हणून काही होता असं नव्हतं. पण जो संप बारगळला याचा दुसराच अर्थ असा आहे की या कामगारांसाठी लढणारा वाली आता राहिला की नाही, तर तो वाली कोण असेल तर भारतीय मजदूर संघ आहे. आणि भारतीय मजदूर संघाकडे बघितलं जातं की ही संघटना अशी आहे की जी कामगारांना या देशभरात न्याय मिळवून देईल. आत्ताच नुकतंच ओरिसामध्ये आपल्या भारतीय मजदूर संघाचं अखिल भारतीय अधिवेशन 6, 7, 8 फेब्रुवारीला ओरिसामध्ये झालं. जगन्नाथपुरी झालं. जगन्नाथाच्या आशीर्वादानं ते पार पडलेलं अप्रतिम, आत्तापर्यंतच्या देशाच्या इतिहासात झालं नाही असं उत्तम अधिवेशन तिथे झालं. जवळपास 2,500 प्रतिनिधी त्याला उपस्थित होते. संपूर्ण रॅलीमध्ये आशा आणि अंगणवाडी म्हणजे अनऑर्गनाइज सेक्टरमधल्या, असंघटित क्षेत्रातल्या 7,000 महिला त्याच्यामध्ये होत्या. एकूण 10,000च्या वरची रॅली जबरदस्त झाली. सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण म्हणतो की आमचा भारत विश्वगुरुकडे आले, आपल्या कामगारांना न्याय मिळवण्यासाठी आपण इथं लढतो, पण जगातल्या जवळपास 13 देश प्रत्यक्ष उपस्थित होते, 2 ऑनलाईन उपस्थित होते. जगातल्या इटली, मॉरिशस, इजिप्त, जपानचे तिथली जी ILOची प्रतिनिधी ती पण स्वतः उपस्थित होती. यावेळेचं अधिवेशन असं झालं की जागतिक दर्जाचं प्रतिबिंब त्या अधिवेशनामध्ये. आज जवळपास 15 देशाच्या, रशियासारखा मोठा देशसुद्धा आपल्या ह्याच्यात येतो आहे. तो स्वतः कम्युनिस्टांच्या युनियन चालवणारा देश असं म्हणतो की भारतीय मजदूर संघाचा मानवतावादी विचार जो आहे किंवा दत्तोपंत ठेंगडींचा तिसरा पर्याय विषय आहे, त्या दत्तोपंत ठेंगडींच्या विचारावर आम्ही आता इथून पुढे चालणार आहोत असा विश्वास त्या अधिवेशनात त्यांनी प्रतिपादन केला. म्हणजे आपली जी मातृ संघटना भारतीय मजदूर संघ आहे
त्याच्याकडे बघून जग आता विचार करते की या विचाराच्या पावलावर पाऊल टाकलं पाहिजे. आपण तर सगळेजण सद्भागी आहोत की गेल्या 7-8 वर्षापासून आपण भारतीय मजदूर संघाशी संलग्न आहोत आणि सुरक्षा रक्षक महासंघ म्हणून या संलग्नतेच्या आधारावर आपण काम करतो. आणि म्हणून मगाशी म्हणलं असं की खाईन तर तुपाशी असं नाही, आपल्याला वेळ पडली, जर आपल्यावर अन्याय झाला तर त्याचा संघर्ष पण आपण करतो. म्हणजे व्यक्तिगत कोणाच्या अडचणी असतील त्याच्यासाठी पण विशालजींनी कायदेशीर मार्गदर्शन केलेलं आहे. अनेक लेबर कमिशनरच्या छातीत धडकी भरावी अशी आंदोलनं पण आपण केलेली आहेत. त्यामुळं संघर्ष आपल्याला नवीन नाही, पण केवळ संघर्षानेच काम नाही तर आपल्याला देशासाठी काम करणारा मी रक्षक आहे असं सुरक्षा रक्षकांनी जर विचार केला तर मला असं वाटतं की त्या आपल्या संघटनेला पण बळ मिळेल. त्या संस्थेतला आताच एक आपले नगरचे कार्यकर्ते आहेत, ते बोलताना असं म्हणाले की माझी बदली करा असं आमचा वर्ण कधी येतच नाही म्हणाले. खूप वेळा प्रयत्न मी स्वतः केला, मला लांब पडतं तरीसुद्धा आमचा साहेब मी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की तो कार्यकर्ता, तो सुरक्षा रक्षक माझ्या इथं असावा असं तिथल्या आस्थापनाला वाटतं, तिथल्या MSCBच्या अधिकाऱ्याला वाटतं, तिथल्या LICच्या अधिकाऱ्याला वाटतं. हे तुमचे गुण आहेत. त्यामुळं असं कार्यकर्ता असणं हे चांगलं लक्षण आहे आणि असे अनेक कार्यकर्ते इथे बसले आहेत. त्यामुळे ते सगळे अभिनंदनास पात्र आहेत. मला असं वाटतं की आपल्या काळानुरूप आता 4 श्रमसंहिता लागू केलेल्या आहेत. या सगळ्या अखिल भारतीय अधिवेशनामध्ये 5 मोठे ठराव झाले. आपण ना नेहमी छोटे छोटे ट्रान्सफर, बदली, काहीतरी छोटी पगारवाढ, एखादा काहीतरी चुटूक मुटूक छोटा इश्यू घेऊन आपण ते सोडवायचा प्रयत्न आपण स्थानिक आपले अध्यक्ष सचिव करत असतातच. पण आपण संपूर्ण कामगार जगताच्या धोरणावर परिणाम होणार असे विषय घेऊन आपण विषय मांडत असतो आणि केंद्र सरकारला धारेवर धरत असतो. आत्ता येणारे 5 महत्त्वाचे विषय आहेत, अधिवेशनामध्ये प्रस्ताव पारित झाले, त्याच्यावरनं लक्षात येईल तुमच्या. ते 5 प्रस्ताव कोणते होते तर हे 4 लेबर कोड जे आहेत आता 1 एप्रिल 2026 लागू होतील. खरं म्हणजे त्याच्यानंतर आपली जबाबदारी वाढणार आहे. यापूर्वी कामगार या व्याख्येमध्ये जवळपास 35 ते 40% वर लोकं नव्हतीच. त्यामुळे त्यांना कामगार कायदेच लागू नसायचे. त्यामुळे त्यांना सुरक्षेचे लाभ, आरोग्याचे लाभ कामगार या व्याख्येतच नसल्यामुळे कायद्याने काही गोष्टी मिळायच्याच नाहीत. आणि मग कुठलाही कायदा असला की शेड्यूलमध्ये हे उद्योग आहेत त्यांना तो लागू आहे असं व्हायचं. आता सर्वात मोठा बेनिफिट जो आहे श्रमसंहिता, ज्याला वेजेस कोड म्हणतो, आणि सामाजिक सुरक्षा कोड, सोशल सिक्युरिटी कोड, या 2 कोड पारित झाल्यामुळे, केंद्र सरकारने लागू केल्यामुळे जवळपास असंघटित क्षेत्रातील 90% कामगारांना, म्हणजे आपल्या देशभरात 54 कोटी कामगार आहेत, जवळपास 42 ते 45 कोटी लोकांना या कामगाराच्या व्याख्येमध्ये मिळेल, त्यांना लाभ मिळणार आहे. आणि म्हणून आपला आग्रह आहे की हे 4ही कोड त्वरित लागू करावे. त्यातले ते 2 दुसरे कोड आहेत की जिथे वादविवाद होतो, इंडस्ट्रीयल रिलेशन कोड आहे आणि स्वास्थ्य, सेफ्टी, सुरक्षितता याच्या संदर्भातला OSHW कोड जो आहे त्याच्यामध्ये आपण काही सुधारणा करायला सांगितल्यात की ज्याच्यामध्ये तो मालकांच्या बाजूने आपल्याला जास्ती फायदेशीर वाटतो, त्याच्यामध्ये सुधारणा करायला सांगितलं. आणि हे 4हीच्या 4ही कोड हे बदलासहित लागू करावेत असं म्हणलं आहे. आता जेव्हा लागू होतील 1 एप्रिल 2026 नंतर, त्याच्यानंतर आपलं एक काम काय राहणार आहे की जे नियमात लागू केलं आहे ते आपल्याला लागू होतं आहे की नाही, नाही त्याच्यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागणार. त्यामुळे केवळ कोड लागू झाले म्हणून खुश होण्याचं काम नाही. दुसरा विषय असा आहे की अंगणवाडी आहे. अंगणवाडी कर्मचारी आज लाखोनी आहेत महाराष्ट्रात, देशभरामध्ये कुठे 7,000, 8,000, आपल्या प्रदेशामध्ये 15,000चं मानधन मिळतं, पण त्यांना सुरक्षितच नाही. सगळ्या प्रकारची कामं करून घेतलं, त्यांना कामगार या व्याख्येतच आणलेलं नाही. आपण असं म्हणलं आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामगार या व्याख्येत आणा म्हणजे त्यांना सगळे सुरक्षेचे लाभ मिळतील. कंत्राटी कामगार, कॉन्ट्रॅक्ट लेबर ॲक्ट आहे, त्या कॉन्ट्रॅक्ट लेबरमध्ये बरेच कॉन्ट्रॅक्टर आपल्या कर्मचाऱ्यांचं शोषण करतात, आपल्या डोळ्यासमोर आपण बघतो. तर त्याच्या कायद्यामध्ये काही आवश्यक ते बदल केले पाहिजेत की त्या माणसाला, कॉन्ट्रॅक्ट जो लेबर आहे त्याला माणुसकीचं जीवन जगता आलं पाहिजे आणि त्याला योग्य मोबदला मिळाला पाहिजे. नंतर आपल्याला माहिती की आपल्या संपूर्ण देशामध्ये कुठलाही एखादा कायदा नियम आला तर 3 पक्षाचा विचार केला जातो. एक सरकार असतं, दुसरं असतं म्हणजे सरकार आहे, मालक आहे आणि नोकर. हे कर्मचारी आहेत, त्याच्यावर बऱ्याच वेळा अन्याय होतो.
त्यामुळे आपल्या भारतीय मजदूर संघाने असा विषय लावून धरला आहे की ही त्रिपक्षीय समिती सरकारने 10 वर्षापूर्वीच नेमलेली आहे. इंडियन लेबर कमिशन आहे, पण त्याचा वापरच केला गेलेला नाही, सक्रियच नाही आहे. आपण म्हणले की ते सक्रिय लवकरात लवकर करून त्याचा आढावा घेतला पाहिजे. कामगारांमध्ये काय काय बदल होतात ते झाले पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं आपण बघतो की सरकारी नोकर भरती होत नाही, त्यामुळे सगळे कॉन्ट्रॅक्ट लेबर वाढलेले आहेत. आज 1989पासून जवळपास सरकार भरती थांबल्यासारखे. त्यामुळे परमनंट माणसाचं काम करूनसुद्धा त्याला मोबदला मिळत नाही, कुठली नोकरीची शाश्वती नाही. त्यामुळं ही जनरल भरती जी बंद केली आहे ती चालू करावी असा 5वा ठराव केला. असे कामगारांच्या हिताचे कामगार, देशातल्या सगळ्या कामगारांचे 5 महत्त्वाचे ठराव झाले. ते आपल्या ज्या अधिवेशनाला आले असतील ते आपापल्या जिल्ह्यामध्ये ते प्रत दिलेले आहेत, त्याचा सगळ्यांनी एकदा अभ्यास केला पाहिजे. कारण आपण आत्ता अधिवेशनाला आलेले केवळ सभासद नाही आहोत, आपण सगळेजण भावी लीडर आहोत, नेते आहोत. त्यामुळे आपल्याला आपल्या भारतीय मजदूर संघामध्ये किंवा कामगार क्षेत्रात काय चाललं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. ते खरं कार्यकर्त्याचं लक्षण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या या अधिवेशनामध्ये आपण पण काही प्रस्ताव ठेवलेले आहेत. म्हणजे अगदीच म्हणायचं झालं तर सुरक्षा रक्षकांना वेतनाची रजा असेल, किरकोळ रजा आहे, भरपगारी रजा आपल्याला लागू झाली पाहिजे. सुरक्षा रक्षकांसाठी घरकुल योजना राबवली पाहिजे. आता असे जवळपास 4-8 आपले प्रस्ताव आहेत महत्त्वाचे. तर ते प्रस्ताव आपण सगळ्या बारकाईने आपल्याला माहिती पाहिजेत, अभ्यासले पाहिजेत. आपल्याला जेव्हा आंदोलनाची वेळ येईल तेव्हा ते आपल्याला मांडता यायला पाहिजेत. ते खरं कार्यकर्त्याचं. आणि म्हणून अधिवेशन हे केवळ सभा उरकण्याचं किंवा कार्यकारिणी डिक्लेअर करण्याचं कामकाज नाही, तर आपल्या महासंघाचा नेमका विचार काय, महासंघाचं नेमकं प्रगती कशी आहे त्याचं आत्मपरीक्षण करण्यासाठीचं हे अधिवेशन आहे. आणि मग आपल्याला माहिती की आपण सगळे सभासद आहोत. आपल्याला उत्तरला पदाधिकारी जे व्यासपीठावर बसलेले आहेत त्यांनी जबाबदार आहेत. त्यामुळे आपल्या महासंघाचा आत्तापर्यंत जमा झालेली वर्गणी असेल, त्याचा लेखाजोखा असेल, खर्च असेल, तो योग्य झाला आहे की नाही, कुठल्या कुठल्या चांगल्या कारणासाठी झाला आहे. कधी कधी त्या आर्थिक ह्याच्यातनं असं होतं की आमच्या अभ्यासवर्ग झाले, म्हणजे आपले उपक्रम काय काय झाले हे सुद्धा त्या आर्थिक लेखाजोखातनं आपल्याला कळत असतं. त्यामुळं तोही या महासंघाच्या अधिवेशनामध्ये ठरण्याचा आपला नियम हा अनुशासनाचा भाग आहे. आपलं संघटन हे महत्त्वाचे 2 गोष्टींवर अधिक चालतं. एक म्हणजे सामूहिक निर्णय, म्हणजे आपले पदाधिकारी ठरवायचे असले तरी आपण सगळ्यांशी चर्चा करून ठरवतो, किंवा एखादं नाव संघटनेला ठेवायचं असेल तरी ठेवतो. म्हणजे दत्तोपंत ठेंगडीचं एक छोटंसं उदाहरण सांगतो की जेव्हा भारतीय मजदूर संघाचं नाव ठरवायचा विषय झाला तेव्हा काय नावं ठेवाय अशी 8-10 नावं त्यांच्याकडे आली. दत्तोपंत ठेंगडींच्या मनामध्ये होतं, ते आता भारतीय मजदूर संघ जन्माला घातला आहे आणि मग त्यांनी विचार केला होता, 20 वर्ष अन्य युनियनमध्ये काम केलेलं होतं. दत्तोपंतांनी विचार केला की भारतीय श्रमिक संघ आपण नाव ठेवावं असं त्यांच्या मनामध्ये होतं. प्रत्यक्ष जेव्हा नाव ठेवण्यासाठी अधिवेशनापूर्वी चर्चेला विषय गेला तेव्हा वेगवेगळे नाव आले. आता उत्तर भारतातली काही मंडळी म्हणायला लागली की आम्हाला श्रमिक हा शब्द जरा उच्चारायला अवघड जातो, हम शर्माते हैं उसमें, श्रमिक आता है वो बराबर नाम नहीं आएगा, इसलिए हमको लगता है कि मजदूर इस शब्द अच्छा रहेगा. आणि मग असं चर्चा करता करता शेवटी भारतीय मजदूर संघ हे नाव ठरलं. खरं म्हणजे दत्तोपंत ठेंगडी जे आहेत त्यांनी संस्थापन केलेली होती. त्यांनी म्हणलं असं तर कोणी ऐकलं नाही असं नाही, पण त्यांनी असा विचार केला की सगळ्यांची चर्चा झालेली आहे आणि समूहाने निर्णय घेतला की भारतीय मजदूर संघ नाव ठेवायचं. तर माझं नाव दिल्याचा आग्रह नाही, तर आपल्या संघटनेसाठी सगळ्यांना जे पसंत पडेल त्या दृष्टीने आपण केलं पाहिजे आणि म्हणून भारतीय मजदूर संघ नाव आहे. त्यामुळं तसं अजून एक छोटंसं उदाहरण आहे दत्तोपंतांचं, ते म्हणजे एका आंदोलनामध्ये सगळ्यांना जवळपास 100 कार्यकर्त्यांना अटक झाली आणि मग अटक झाल्यानंतर जामीन द्यायचा वेळ आला. शेवटी संध्याकाळपर्यंत, दुसऱ्या दिवशीपर्यंत त्यांना एक दिवस कोठडीत ठेवलं होतं. त्यांना जामीन देण्याची वेळ आली. आता तो जेलर ओळखीचा होता, दत्तोपंत ठेंगडींचं उत्तुंग व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांनी आदमीने विचारलं की दत्तोपंत तुम्ही तुमचा पहिला जामीनकीचा अर्ज द्या आणि म्हणजे जरा वगैरे सुलभ होईल आणि आपल्यालाही बरं राहील. तर त्यांनी सांगितलं की माझा हा कार्यकर्त्यांचा परिवार आहे आणि परिवाराचा पालक नाही तरी माझी जबाबदारी आहे की जोपर्यंत शेवटच्या कार्यकर्त्याचा जामीन होत नाही तोपर्यंत मी जामिनाचा अर्ज भरणार नाही. असा नेता
असतो हे आपण लक्षात घ्या. त्यामुळे दत्तोपंतांचं चरित्र आपण पण कधीतरी वाचलं पाहिजे, ते आपल्याला प्रेरणादायी आहे. सामूहिक निर्णय जसा आहे तसं गैरराजनैतिक आहे. म्हणजे आपण कुठल्याही पक्षाला बांधलेलं नाही आणि कुठल्या पक्षाचं बटीक पण नाही. त्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की मी या पक्षाच्या जवळ आहे, त्या पक्षाच्या जवळ आहे. सरकार हे सरकार असतं, पक्ष हा पक्ष असतो. तसे आपली ट्रेड युनियन संघटना ही आपल्या स्वबळावर, आपल्या संघर्षाने, आपल्या रक्त आटवून उभी केलेली सामान्य तुमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या जीवावर वाढलेली संघटना आहे. त्यामुळं आपल्याला कोणाचं बटीक होण्याचं कारण नाही, कोणाच्या पायाशी जाण्याची गरज नाही. त्यामुळे आपला मंत्री, त्यांच्याबरोबर फोटो, त्यांच्यावर अधिक भेटी झाल्या की आपलं काम होईल याच्यावर आपला विश्वास नाही. आपल्या संघर्षावर आणि कायद्याने आपण अनेक गोष्टी मिळवलेल्या आहेत. मंत्र्यांचा दबावावर टाकून आपण त्या गोष्टी करून घेतलेल्या आहेत. तर ते कशामुळे करू शकलो, तर आपण स्वतः आपला राजकीय स्वार्थ नाही, आपल्या कुठल्याही नेत्याला आपण वेगळं तिकीट पदावर असताना मागत नाही. त्यामुळे तो भाग लक्षात घेतला तर हे दोन महत्त्वाचे मुद्दे, सामूहिक निर्णय आणि गैरराजनैतिक, हे आपल्या संघटनेचं बळ हे लक्षात घेतलं पाहिजे. आता मेंबरशिपचं पण महत्त्व आहे. सभासद आपण का होतो, आपल्या संघटनेला बळ मिळतं. आपल्याला केवळ पावती पैसे द्यावे म्हणून नाही, आपल्याला सामूहिक लढा करताना आपल्याला बळ मिळतं. आताचं येणारं व्हेरिफिकेशन आहे, विशेषतः कोषाध्यक्षांनी आणि अध्यक्षांनी लक्षात घेतलं पाहिजे. पुढच्या कालावधीमध्ये व्हेरिफिकेशन आपल्या रिटर्न भरण्यावर होणार आहे. तिथे त्यांच्याकडे ऑनलाईन मेंबरशिपचं काउंटिंग झालेलं असणार आहे. ते कदाचित प्रत्यक्ष व्हेरिफिकेशनला पण येणार नाहीत. आणि मग तिथे तुम्ही जे काही मेंबरशिप कळवाल त्याच्या आधारावर तुमचं नंबर 1, 2 ठरेल. आणि जर आपले रिटर्न भरलेले नसतील, आपलं अकाउंटिंग बरोबर नसेल, आपण त्याचा हिशोब दिला नसेल, आपले रिटर्न भरलेले नसतील, तर आपला काम प्रामाणिक करून सुद्धा आपण रेकॉर्ड व्यवस्थित नाही ठेवलं, आपले पावत्या नीट ठेवल्या नाहीत, आपण रिटर्न भरतो, कधीतरी ऑडिटर येऊन आपल्या पावत्याचं सुद्धा की आपले जमा झालेले पैसे आणि ते चेक करत असतात. तसं आपलं इंटरनल पण ऑडिट असतं. असं जर आपण पुढच्या कालावधीत केलं नाही तर आपल्या संघटनेचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं. असं आहे, आपलं कधी रजिस्ट्रेशन रद्द होऊ शकतं. त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण आपला कदाचित आत्ता 8 जिल्ह्यांचा कारभार असेल, तो हळूहळू वाढणार पण आहे. म्हणजे विशालीच्या बोलण्यातनं आलं आहे की आपल्याला 24 जिल्ह्यांपर्यंत पोचायचं. हे सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर पोचणार. पण तरीसुद्धा आपल्या कारभाराची अंतर्गत माहिती ही आपण करून घेतली पाहिजे. त्याचं कारण असं की कायद्याच्या पुढे कोणी नाही. आणि मग आपल्याला कायद्याचंच अस्तित्व राहिलं नाही तर आपले मेंबर किती असले तरी उपयोग होणार नाही. म्हणून या सगळ्याच्या रेकॉर्डची पण आवश्यकता आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ म्हणून गेल्या 2017 पासून तुमच्या महासंघाने आपल्या केलेली कामगिरी खूप चांगली आहे. आत्ता प्रगतीचा महामंत्र्यांनी आढावा ठेवलाच. वेळप्रसंगी सगळे तगडे कार्यकर्ते आणि महिलासुद्धा सुरक्षा रक्षक या रणरागिणीसारख्या आपल्या लढ्यात उभ्या असतात. हे सगळेजण अभिनंदनास पात्र आहे. आणि मला असं वाटतं की हा महासंघ आत्ता इतर सुरक्षा रक्षक असलेल्या संघटनांपेक्षा महाराष्ट्रामध्ये म्हणूनच हिऱ्यासारखा वेगळा आहे. आणि म्हणून तुम्ही एकदा अभिनंदनास पात्र आहात. सुरक्षा रक्षक केवळ मागण्या आपल्या पूर्तता कराव्यात, आपल्या स्वार्थापुरतं बघावं असं नाही, तर आपला भारतीय मजदूर संघ किंवा सुरक्षा रक्षक महासंघाचा पण आपण एक परिवार या संकल्पनेत जातो. आपण माहिती आहे की 17व्या वर्षानिमित्तानं पंचपरिवर्तनाचे आपण विषय घेतले होते. त्यामुळे आपण एक सजग नागरिक पण आहोत. त्यामुळं आपलं पर्यावरण असेल, आपलं कुटुंब व्यवस्था असेल, आपला स्वदेशीचा स्वाभिमान असेल. आत्ता मगाशीच विशालजीने उल्लेख केल्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांसारख्या ज्यांनी या राष्ट्रजीवनाला समरस होऊन स्वतःचं जीवन आणि संविधान घडवलं, त्या बाबासाहेबांचं जीवन असेल आणि दत्तोपंतांची ठेंगडींची मैत्री ही समरसतेची मैत्री होती. ही समरसता असेल. आपल्या संघटनेमध्ये जातीपाती पंथभेद असं आपण काहीच बाळगत नाही. आपण सगळे कामगार बंधू आणि भगिनी आहोत. अशा आवेशानेच आपण काम करतो आणि हे आपल्या कृतीतनं दिसलं पाहिजे. तो खरा कार्यक्रम. त्यामुळे आपला प्रयत्न असा चालतोय की हा सुरक्षा रक्षक महासंघ अधिक वाढावा. यासाठी मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. या सोलापूरच्या आध्यात्मिक नगरीमध्ये इथे संयोजन केलं, त्यामुळे सोलापूरकरांचं मी विशेषतः धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. आणि प्रदेशाच्या पदाधिकाऱ्यांना आपण आपल्या इथे बोलवलं, त्यामुळे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि या अधिवेशनाकडून आपण चांगला संदेश आणि चांगले कार्यकर्ता या भावनेने आपण आपल्या कार्यक्षेत्रात काम वाढवाल यासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. मनपूर्वक धन्यवाद.